सो तर नमस्कार गाईज, मी तुमचा लाडका सिद्धू म्हणजे की सिद्धेश. तर नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करत आहे. मला जुन्या फोनमध्ये असे काहीतरी सापडलेत व्हिडिओ की मी जे जुनं घर होतं ना तिकडे मला त्रास व्हायचा, ते सोडलं का त्याचं रिझन भेटलं आहे. आणि त्याचे व्हिडिओ पण मी बनवून ठेवलेले, तर ते भेटले व्हिडिओ. तर या ब्लॉगमध्ये मी ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण बघा, तर तुम्हाला कळेल रिझन की मी ते घर का सोडलं आणि मला का त्रास होत होता त्याचा. आणि त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स सांगणार आहे, मी काहीच लपवणार नाही आहे. सो तर हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेलच की मी ते घर का सोडलं आणि मला का त्रास होत होता ते. सो तर तुम्ही पाणी बघू शकता, ज्या पाण्यातून मी चालतो आहे ते पाणी ॲक्च्युअलमध्ये काय होतं, जिकडे आम्ही राहायचो ना ते ग्राउंड फ्लोअरला होतं आणि त्याला 2 डोर होते. आता मी जिकडे आलो होतं किचन आहे आणि किचनमध्ये सगळं पाणी साठलं आहे, कारण की किचनच्या साईडला बघा, तुम्ही बघू शकता ना तिकडे एक दुसरा डोर आहे बघा, हा ब्लूवाला. त्याच्या पाठी आहे ना टाकी आहे. तर टाकी भरली ना, ओव्हरफ्लो झाली, तर त्यातला कॉक काढून ठेवलं त्यांनी. आणि ती ओव्हरफ्लो झाली की ते पाणी सगळं तिथून दरवाजाच्या खालून घरात यायचं. आम्ही त्यांना किती वेळा इन्फॉर्म केलं, तर त्यांचं आन्सर होतं की नाही आम्ही करू, असं करू तसं करू. पण कधी 1-1.5 वर्ष झाला, 2 वर्ष होऊन गेले, त्यांनी काही दखल घेतली नाही त्याची आणि ह्याचा त्रास आम्हाला भोगावा लागला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही काही बोललो त्याला, तर त्याचं आन्सर होतं आम्ही मुद्दाम नाही केलं, होत असतं असं आणि लक्ष नव्हतं, आम्हाला कळालं नाही. आणि खूप असे कारणं दिलं त्यांनी, कारण की त्या कारणं देण्यासाठी काय होतच नव्हतं. आणि ते कारण पण असे फेकत होते, त्यांना त्रासच द्यायचा होता. कारण की त्यांना माहिती आहे की या लोकांना भाडं परवडणार नाही. पण असं नव्हतं काही, कारण की आम्ही 2 वर्ष, त्यापेक्षा जास्त वर्ष राहिलो तिकडे. आणि त्यांना काय माहीत कसल्या गोष्टीचा त्रास होत होता आमच्यामध्ये. तर आम्हाला काय सांगितलं नाही त्यांनी, पण त्यांनी असं त्रास द्यायला सुरू केलं आम्हाला. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट होती की जे 1 रूम 1 RK होतं, आम्ही जिकडे राहत होतो, ते तिकडे बाथरूममध्ये जे वरचं कोपरा असतो तिकडून त्यांनी वरतून सील नाही करून घेतलेलं होतं. कारण की वरती जे टॅरिसवरून जे पक्षी वगैरे येऊन बसायचे, ते सगळे घाण वगैरे टाकायचे, ते सगळं वरून खाली डकमध्ये येऊन पडायचं. आणि ते डक ओपनच ठेवलं त्यांनी. आणि अजून एक म्हणजे की बाथरूमचा जो वरचा फ्लोअर होता ना, तिकडून पण पाणी खूप घाण यायचं अंगावर सगळं, त्याचाही त्रास होता. तरी आम्ही आमचं कसं सर्व केलं आम्हाला माहिती, आम्ही खूप सांगितलं त्यांना, पण त्यांनी एक पण काही काम नाही करून घेतलं. त्यांनी जे काय होतं काम ते आमच्या बिलावरच फाडलं. तेच तुम्हीच करून घ्या. आम्ही देखील त्या दरवाजाला सिमेंटने परत मग जे भेटेल त्याच्याने कवर करायचा प्रयत्न केला, पण काय पाणी काय यायचं काय थांबलं नाही. आणि त्या दरवाजा नंतर मग फुगला आणि नंतर त्याचा त्रास पण आम्हालाच होत होता. त्यांनी काय केलं नाही त्याला. भाडं बरोबर घ्यायचे टायमाला, पण घर मेंटेन ठेवायला त्यांना पटत नव्हतं. आम्ही एवढं पण हक्काने बोलू शकतो, हक्काने म्हणजे एवढंही प्राऊडली सांगू शकतो की आम्ही जिकडे राहिलो ना, आम्ही जिकडे राहतो त्या लोकांना आम्ही अमीर केले. आमच्या पैशावर त्यांनी गाड्या घेतल्या, बाहेर बंगले घेतले, त्यांच्या घराचा रेंट क्लिअर केला. रेंट म्हणजे त्यांनी घर केलं आमच्यासमोर. त्यांनी एक सोडून 2-2 नवीन गाड्या घेतल्या, 2 बाईक घेतल्या. आता त्यांना आमचे साधेसुधे काम पटत नव्हते आणि काय मत कशाचा काय माहिती पडलेलं, तर ते करून देत नव्हते त्याचं. आणि त्याच्यानंतर आम्हाला त्रास देत होता त्याचा. आम्ही सहन करायचो, आम्हीच सगळं हे करायचो, समजून घ्यायचो. पण आजूबाजूवाल्यांना पण माहिती होतं की कोणाला त्रास होतो आणि कोण त्रास देतं ते. आजूबाजूवाले पण सांगायचे आम्हाला सगळं काय ते त्यांच्याबद्दल. आणि इवन आम्ही त्याला कंटाळून मग त्याच्यानंतर आम्ही डिसिजन घेतला की दुसरीकडे घर बघायचं. आणि एक दिवस असा काहीतरी फोन कॉल झाला. त्या फोन कॉलची रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला, ती व्हिडिओ पण नंतरच्या व्लॉगमध्ये टाकेन. आणि त्यात खरं काय खोटं काय ते कळेल. आणि नंतर तुम्ही त्या माणसाची भाषा बघा कशी बोलायची आहे ती. एकतर घरात मी तिकडे एकटा राहायचो आणि त्याच्यानंतर त्यांना माहिती होतं की ह्याच्या पुढे मागे कोण बोलणारं वगैरे घरात मोठं कोण नाही. तर ते लोक असे बोलायचे दमदाटी वगैरे करून, जसं काय ह्यांना कोण काय सांभाळणार नाही, कोण बोलणारं नाही. पण तरी पण त्यांना माहिती होतं की हा बोलेल काहीतरी आणि बोललं की आपण मग डिसिजन घेऊ शकतो ह्यांना घरातून बाहेर काढायचं, असं तसं. तर त्याच्यानंतर मग त्यांनी काय बोललं ते मी नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच तुम्हाला, कोण कसं काय बोलतं ते. आणि त्याच्यामुळे आम्ही कंटाळून नंतर आम्ही दुसरं घर चेंज करायचा विचार केला. आणि त्यात अजून एक ट्विस्ट होता की समोरचा दरवाजा देखील असा, त्या दरवाजाला खेटून बसायचे काही लोक. तर त्याच्यामुळे त्यात पाणी पाऊस जसा वाकडा तिरपायचा ना, तर त्या पाणी पण घरात यायचं. त्याच्यामुळे आम्ही वैतागलेलो, कारण की पुढून मागून दोन्ही ठिकाणून पाणी यायचं. तर घरात पाणी यायचा इश्यू होताच खूप मोठा, त्याच्यामुळे आम्हाला त्रास वगैरे व्हायचा. आणि हे लोकांनी घर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, तर हे लोकं आम्हालाच उलटं ते तुम्ही तुमचं बघून घ्या, करा असं सांगायचे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सांगितलं पण नव्हतं की घर खाली करायचं, पण त्यांनी जसं जे भाषेत त्यांनी वर्ड वापरले त्याच्यामुळे कंटाळून आम्ही सहन नाही झालं आम्हाला आणि आम्ही वेगळं राहायचं ठरवलं.
म्हणजेच की दुसरीकडे घर बघायचं ठरवलं. आम्ही दुसरीकडे बघितलेलं पण ते आईला आवडलं नव्हतं. मला आवडलं होतं पण तिला जमत नव्हतं ते. आणि नंतर तिने तिच्या मैत्रिणीला विचारलं, तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे आहे असं आणि तुझं घर सांभाळणं पण आम्हाला आवडतं, कारण की त्यांचं येणं जाणं होतं घराच्या बाहेर. तर त्यांना आपटलं आणि त्यांनी सांगितलं की 11:30पर्यंत देऊ. पण त्यांचा नवरा होता एवढा चिकट होता ना पैशाला, ते डायरेक्ट 13.5 बोलले आम्ही जेव्हा राहायला गेलो तेव्हा. आणि ते बायकोला त्याच्या मग करावं लागलं की आम्हाला 13.5मध्ये 1000 देऊन दुसऱ्या घरात राहावं लागलं असं. आणि तिकडे पण गेल्यानंतर काय काय प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला. घर मोठं होतं पण काय नाही, प्रॉब्लेम चालू होते तेच होते. पैशाचा प्रॉब्लेम, त्याच्यानंतर मग पाण्याचा प्रॉब्लेम. तिकडे पण काय कोण नीट समजून घेत नव्हतं की असं पैसे एवढे पैसे देते तर काय नाही. त्यांना कोणाला काहीच पडले नव्हते, आम्ही आमचंच बघत होते. स्वतः सांगण्यासारख्या आणि बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, दाखवण्यासारखे पण आहेत. पण जसं मला भेटत जाईल तसं मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओमध्ये आणून दाखवत जाईल. सो तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय बाय.